कासव जो बोलणे थांबवू शकत नव्हता. एकदा एका सुंदर तलावात एक शहाणा कासव राहत होता. कालांतराने त्याची दोन हंसांशी मैत्री झाली जे सहसा तलावाला भेट देत असत. त्यांनी एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटला आणि हंसांनी कासवाच्या शहाणपणाची प्रशंसा केली. एका वर्षी जमिनीवर भयंकर दुष्काळ पडला आणि तलाव कोरडा होऊ लागला. आपल्या मित्रासाठी चिंतित असलेल्या हंसांनी त्याला दूरच्या एका नवीन मोठ्या तलावावर नेण्याची ऑफर दिली. पण कासवाने विचारले. हंस एक योजना घेऊन आले. ते त्यांच्या चोचीमध्ये एक मजबूत काठी घेऊन जातील आणि कासव काठीला चावू शकेल. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, त्यांनी इशारा दिला. प्रवासादरम्यान बोलू नका, नाहीतर तुम्ही पडाल. कासवाने होकार दिला आणि ते आकाशात झेपावले. ते गावाजवळून जात असताना खाली असलेल्या लोकांनी विचित्र दृश्याकडे लक्ष वेधले आणि हसले. नाराज झालेल्या कासवाला बोलायचे होते आणि स्वतःचा बचाव करायचा होता. चेतावणी विसरून त्याने बोलण्यासाठी तोंड उघडले आणि ताबडतोब जमिनीवर पडला आणि दुखात त्याचा प्रवास संपवला. कथेची नैतिकता: कधीकधी